माझ्या नाथानी कोण आल्या बाई तुला नाथ गोता माहिती नाही बाई का मला माहिती म्हणून तुम्ही एवढं टमाटामा बोलू राहिलो सांग ना मग. माझ्या बापाच्या सुना तुझ्या बापाच्या सुना म्हणजे माझ्या नाथानी कोण कोण नाथ्यात नाथ नात्यात नात यवसक नाथ व्यवसाय नात नात्यात नात मोठेही बारगडे मोडन नाथ्यात नाथ नात्यात नात यवसक नाथ व्यवसाय नात तिला तुमच्या दोघीचा काय जात आपल्याला गाजलो या भाऊचं जात आणि घेतो मिरची दळून लगेच भाऊ माझ्या बापाच्या सुना हा म्हणजे माझ्या नाथ्यानी कोण तुला माहिती नाही अजिबात नाही सांगायला पाहिजे लाल देवाची पाडत नाही मला जर पारग असती हा. तर मी काल टोले खाली असते तुला माहिती का भाऊ हा सांगायला पाहिजे बर आता हे ज्या बायका लागत कोण बायका बायका हा बायको म्हणलं का ठेवी करला अरे दादा मला बायको आहे बायको आहे हा बायको आहे मला बायको आहे हा आणि दादा तसं नाही मग ज्याला नाही कोणी त्याला नांदेड परभणी 3-3 लाख देऊन ती सुद्धा इडी येऊन राहत नाही तुला संगमनेरचा खंडोबा पावायच्या मागे मला जागेवर बायको भेटू राहिली हा. हाय ना मग म्हणजे तुझं म्हणणं आहे म्या लग्न करून घ्यायचं असं हा बरं एक काम कर जाऊ दे तुझं म्हणणंच आहे हा मंडपी आहे मंडपी आहे आहे का नाही वाजंत्री आहे वाजंत्री बी आहे वडरी मग वरवाडी मंडळी. वरवाडी मंडळी बी आहे हा तुझं म्हणणं आहे ना हा एक काम कर भाऊ जाऊ दे मग आता करतो का लग्न? तुला बोलू. नाही तुम्हीच करा हा? ए भाऊ हा एक काम कर काय म्हणतो तुझं म्हणणंच आहे ना हा जाऊ दे मग आता काय दे गाठण बांधून मग काय सगळ्यात राजू भाऊ हे आपल्याला बसायचं चालू घ्या मन मन भक्त राजा हो व नेहमीप्रमाणे गणाची सेवा झाली जनाची सेवा झाली गवळणीची सेवा बाकी आहे हो. 33 कोटी देव घट चौकावरती बोलवले खरं सांग म्हणलं दादा ओहो एवढ्या घर चौकावर 33 कोटी देव कसे बसणार म्हणलं बाबा कसे बसणार 33 कोटी देव कसे बसवले कसे बसवले म्हणलं हो बाबा एक एक गावाप्रमाणे आपण चौक भरला गव्हा तांदळाचा हो आणि त्या एक एक तांदळाप्रमाणे एक गव्हाप्रमाणे म्हणलं आणि एक बाबा. एक तांदळाप्रमाणे हो. या ठिकाणी 33 कोटी देवाचे आगमन झाले महाराज चौकावरती येऊन विराजमान झाले म्हणलं बाबा म्हणून आता शिवा राहिली कोणाची वळवळीची ए वळवळीची त्याला म्हणत्या श्रीकृष्ण देवाची गवळण गवळण तमाशामध्ये ऑर्केस्ट्रामध्ये तिला सुद्धा गणगवळण म्हणलं बाबा तमाशामध्ये कथा कीर्तन जागरण गोंधळात तिला सुद्धा गणगवळण तिड सुदगन आणि गवळण म्हणून त्या गवळणीची सेवा कशी करायची कशी करायची म्हणलं बाबा हो 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 ऐकलं का म्हणलं बाई ग बाई बाई हो बाई बाई हो तुम्ही किती जणी ग आम्ही दोघी तिघी जणी तुझी एकटीची सुरायली आहे ना भाऊ कुठे हे काय इकडे की इकडे ही बी तुमची हा, का? तू उठून उभी राहा इकडे या तुझ्या मुली वा वा वा. या तुझ्या मुली हो आणि तू त्यांची मम्मी मागणी ओळखला का हा? मागणी ओळखला तुला तुला नाही ओळखलं ना नाही तुला ओळख- नाही इकडे उभं राहा तू. तुला जर ओळखलं तू तर याला सोडलं ओळखलं नाही असतं. का हा? याला ओळखलंय अजिबात नाही हा कुंदलगावचा आहे ना कोण कुंदलगाव कोण आहे कुंदगावचा मसुबा हा गीड आणून उभं केलं तुम्ही हा. भाऊ हा. तू कोण आहे या कोण आहे या बाईच्या मुली हे कोण आहे त्यांची मम्मी मागणी ओळखलं नाही ना मी यांचा पप्पा आहे ना कोण आहे पप्पा तिकडे काय वय घरी वय पप्पा इकडे येऊन पण गप्पा मारू राहिला. कसा डोळा शोभत इकडे आहे काय ना? पावर वय या तुझ्या मुली तुझ्या मुली हो हिचं नाव काय आहे? हिचं नाव हा? हिचं नाव गीतांजली हिचं नाव गीतांजली हो हिचं नाव हिचं नाव पुष्पांजली तिचं नाव पुष्पांजली हो आणि तुझं काय नाव आहे माझं नाव माहिती का तुला अजिबात नाही मी रामदेव बाबाची पतंजली ये बाबा काय झालं अरे बाबा काय झालं? त्यांचं धान नको ना इकडे आहे, इकडे आहे. अरे बड्या तुला लिवा कसं सांगितलं तिथं मारू नको काय झालं लय मोठं पंचर झालं काय झालं लय मोठं अवघड झालं इकडे काय झालं काय इकडे हा,
तुम्ही वल्ली बुवायचं पुढून वल्ली तू घरी पाय घाल मी तुझ्या घरात शेजारीच राहतो किशन हा ए कृष्णा याला आखडून बांध तिकडे चाल रे कृष्णा चाल ऐकलं होतं काय झालं कागद हो तुझ्या मुलीला इकडे बोलव या तुझ्या मुली हो तुझ्या मुली आल्या कुठून चालल्या कुठं म्हणजे तुला हे माहित नाही माहिती असतं तर कशाला विचारलं असतं आलो दादा मागच्या गावून तुम्ही आल्या मागच्या गावावरून हो चालल्या कुठं पुढच्या गावाला गावाचं नाव तरी काय बाई गाव ए सांगा ना गाव आहे म्हणून आल्या कुठून मागच्या गावून चालल्या कुठं पुढच्या गावाला गावाचं नाव गाव अगं या गावाला कसं नाव आहे संगमनेर तसं तुमच्या हाय ना भाऊ आमच्या गावाला तुला नाही सांगता येत होय म्हणले तू काय म्हणलं भाऊ आल्या कुठून आमच्या गावून चालल्या कुठं लोकांच्या गावाला गावाचं नाव हा गाव गाव नाही हा गाव नाव राहतं का आल्या कुठून गोकुळून चालल्या कुठं कुठून आला गोकुळाहून 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 आल्या कुठून गोकुळाहून चालल्या कुठं मथुरेला गोकुळाला मथुरेला बैलावाने आणून मी कवर कोटवल मथुरेचं बाजूला चालल्या मग कुणाच्या हुकमानी आमच्या आमच्या नवऱ्याच्या हुकमानी तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा इकडे उभा अगं, तुला माहिती का काका हा हा कोण आहे माहिती का कोण आहे नवऱ्याचा डबल नवरा म्हणजे तुला माहिती कोण आहे नाही मला नाही माहित ना मला विचारला तेरे को माहिती आहे मग? अब बता दे तोंड से मग बाकी आदमी कहा से बोलते भाई पीछे से भी पॉम पॉम नवऱ्याचा डबल नाव हा म्हणजे तुम्हाला माहिती हा कोण आहे माहिती का हा तो आहे ना मालेगावचा ना हॅपी बर्थडे टू इकडे तुझा वाढदिवस इकडे सांगा आंबारे अंगण जाते का मग तू पण चला काहीच नाही लागत असते अंगणा मेहनत काही नाही करते आपण. नाही नाही ओळखलं नाही मला नाही नाही तू का कपड्यावर बोर्ड का काळी पाटी ढवळा अक्षर इथे हा मग मला काय माहित कशाला ओळखायचं नेमकं तू पाणीवाडीचा भांडे आहे का? माहिती का नाही मला नाही माहिती अरे तो भाऊ कुठला आहे कुठला आहे अरे तो पाणीवाडीचा भांडे आहे का तिकडे भांडे त्या सीटर येऊन चांगला बसला मारतो मी पाणीवाडीचा सांगितलं होता अगं मी हाय तारीख कोण आणि नाही तारीख कोण चांगल्या तोंडाने सांगू तुझ्या मुलीला म्हणा लाईन धरा लाईन धरा आता लाईन इकडं लाईन धरून कर कार्याचं नाव. पुढे मग इकडं नको. येणं नको त्या तिकडे दीपिकेचा. म्हणजे सगळी तयारी जाऊ दे त्यांना तुझ्या पुरीला म्हणा हो या तऱ्हेने तुम्ही राहिल्या का लाईनीत उभ्या राहा खांद्यावरच्या पदरा डोक्यावरती घ्या खांद्यावरचे पत्र घ्या डोक्यावर का मी घेऊ लागत त्या मग घे तू बी घे तुम्ही घे. हा पुढे घ्यायचा तू एवढ्या शाणी. मी सगळ्यात शानी गवळणी हा. दीडशानी घेतले का गं? अगं डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घेतले घेतले अरे घेतले डोक्यावर घेतले घेतले का हो. खांद्यावरचे पदर डोक्यावरती घेतले खांद्यावरचे पदर तुझ्या डोक्यावर- पुरीला मला हात जोडा जोडा का घ्यायचे हात जोडा काय झालं अगं माझे हात नाही मग तुमचे हात जोडा तू तर म्हणे हात जोडा हात जोडा नाही हात जोडा हात जोडा कर जेव्हा पुढे असे हात जोडले जोडले पुरी हो. हा सांगू का माझी ओळख हा द्या सांडून द्या सांडून द्या ए, सांडून नाही सांगून द्या म्हणजे हा सांगून द्या व वसुदेव सुदम देवम वासुदेव वासुदेव देवम काय म्हणली का ग वसुदेव वसुदेव काय म्हणली अगोदर न्यासने तुला काय म्हण मी अगोदर काय म्हणली वसुदेव वसुदेव देवम हे नंतर म्हणली अगोदर काय म्हणली वसुदेव कौसाच्या नूर मर्दनम व देवकी प्रभानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु व कुंजवने हरी चारितो देनु व कुंजवने हरी चारितो देनु नाचती गडी गोपाल हरी वाजवित वेणू वेणू म्हणावे कशाला आणि धेनू म्हणावे वेणू काय म्हणायचं वेणू त्याला म्हणते आमची टिपराला येणू मानत्या अगं तसं नाही माहिती का एवढ्या वेणू म्हणावे त्या गाई छापला हा देनू म्हणावे त्या चुना पुढीला मध्ये नको येऊ, तिकडं लांब. खेळपाडी ए! करतो तू जरा. येणू धेनू त्याला नाही म्हणती मग कशा
चला ना त्या म्हणून म्हणावे सप्त स्वराच्या बासरीला घेणू म्हणावे त्या दूध देणाऱ्या व विश्वकर्तानी केली करणी व विश्वकर्तानी केली करणी व कोणासाठी ना हा धंदा बहुमोलाची मुरली बनवणी पंचतत्वाचा करुणी राधा व नव हाताची मुरली तिला 350 साधा ब्रह्मदेवाने तिला तोलले ठेवून मनामध्ये श्रद्धा व 96 तोळ्यावर मुरलीचे कडे ना कुणाला या गुरुचरणी संपर्क साधा पट्ट्या बापू म्हणे निघून जाईना आज्ञानाचा बेला म्हणून महाराज ओ देवा आ तुम्ही काय सांगितलं आम्हाला कळलं नाही नाही असं विस्तारून सांगा थोडं म्हणजे तुम्हाला माझी ओळख सांगायला पाहिजे व मुळ रम्य ऐक राधे राधा व मुळ रम्य ऐक राधे